यानंतर बघूया पुढची मोठी बातमी। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भातली अखेर कोकाटेंची मंत्रिमंडळातून गच्छंती झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवलेला आहे। राज्याचं लक्ष लागून राहिलेला सदनिका गैरव्यवहार प्रकरणी अखेर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा हा राज्यपालांकडे पाठवलाय। गेले काही तास बिन खात्याचे मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंची खाती काढून घेतली होती आणि त्यानंतर 24 तासांच्या आत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालेला आहे। माणिकरावांचा राजीनामा अजितदादांनी स्वीकारून तो मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवलाय। तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आणि राज्यपालांकडे पाठवलेला आहे। माणिकराव कोकाटेंच्या रूपानं महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलेला आहे। आपण बघतोय एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले। त्यांच्या आरोग्यासंदर्भात डॉक्टरांशी पोलिसांकडून चर्चा केली जाते आहे। तर त्याआधीच माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय। तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला आहे। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंची अखेर मंत्रिमंडळातून गच्छंती झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय। कोकाटेंचा राजीनामा आता मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवलेला आहे। माणिकरावांच्या अटकेचं वॉरंट निघाल्याबरोबर त्यांच्याकडील खाती काढून घेण्यात आलेली होती। ते मागच्या काही तासांपासून बिन खात्यांचे मंत्री माणिकराव कोकाटे होते आणि त्यांनी अखेर राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय। मुख्यमंत्र्यांनी तो राज्यपालांकडे पाठवलेला आहे। काल माणिकराव कोकाटे यांची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काढून घेण्यात आली होती आणि त्यानंतर 24 तासांच्या आत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात लीलावती रुग्णालयाच्या परिसरात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे